नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत हा प्रत्येक वेळेस कासावीस होत आहे, कारण कला ही जी आहे त्याला भेटत नाहीये किंवा त्याच्याशी बोलत नाहीये. त्याला कलाची आठवण तर वारंवार येत असते. त्यामुळं त्याने कलाला बोलवलेलं असतं, पण कला डबे घेऊन येते, पण ऑफिसच्या बाहेरूनच डबे देऊन ती निघून जाते. त्यामुळं अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते. अद्वैत आता कलाला बोलण्यासाठी, तिला ऑफिसमध्ये बोलवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता त्याच्या मदतीला आलेला आहे तो म्हणजे अर्जुन. अर्जुन आणि सायली यांनी ठरवलेलं आहे की अद्वैत आणि कला या दोघांनाही एकत्र आणायचं. त्यासाठी काय करता येईल याचे प्रयत्न त्यांचे चालू झालेले आहेत. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण कोल्हापुरात एक हार बनवण्याची, देवीसाठी हार बनवण्याची स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कला अद्वैत कसे एकत्र येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कला आणि संगीता बोलत असतात. सगळी तयारी जोरदार झालेली असते आणि कला जी आहे ती संगीताला म्हणत असते की आता निघतोय. तेव्हा मात्र संगीताचं असं म्हणणं असतं की हे बघ कले, मी काय सांगते, आता तू जावई बापूंकडे जाणार आहे. तिथे गेल्यानंतर डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आणि जिभेवर साखरेचा खडा ठेवायचा, कारण काही झालं तरीही त्यांच्याशी चुकीचं वागू नको. अगदी मनाप्रमाणे सर्व गोष्टी तुझ्या होणार आहेत, त्यामुळं सगळं शांतपणे हँडल कर. त्यांच्याशी खोटं काही चुकीचं बोलू नको, चुकीचं वागू नको, कारण त्यांना त्रास देऊ नकोस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती संगीता जी आहे ती कलाला समजवत असते. कलाला म्हणत असते की जरा शांतपणे गोष्टी घे, असं म्हणत तिनं समजूत घालत आहे. पण इकडे कला मात्र संगीताला म्हणत असते, काय चाललंय तुझं? अगं मी काय त्यांच्या ऑफिसमध्ये चालले म्हणजे काय त्याला भेटायला चाललेली नाहीये. तेव्हा कलाला संगीता म्हणत असते, हे बघ कले, मी काय सांगते ना ते लक्षात राहू दे तुझ्या. काही झालं तरीही सगळ्या गोष्टी शांतपणे करायच्या आहेत. मी तुला सांगितलंय ना, डोक्यावरती बर्फाची लादी, जिभेवर साखर ठेवायची आणि मग असं ठुमकत ठुमकत ही डब्याची पिशवी घेऊन जायचं आणि मग नजर आहे ती तिरकी करायची आणि खाली बघायचं थोडंसं लाजत लाजत, आणि मग त्यांना विचारायचं आत येऊ का, आणि 3 वेळा दरवाजा वाजवायचा, नॉक 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 नॉक, असं ती समजवत असते. कला मग हसत असते गालातल्या गालात आणि म्हणत असते की काय करू हिचं, कारण कलाला प्रश्न पडलेला असतो की नक्की आईला कशा पद्धतीनं समजवायचं आहे. आईच्या इच्छा वाढतच चाललेल्या आहेत. आईला वाटत आहे की आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी आई हे सगळं बोलत आहे. परंतु जर आईला कितीही सांगितलं तरीही आई ऐकायलाच तयार नाहीये, हे कलाचं म्हणणं असतं. आणि कला मात्र म्हणत असते की आता काय करू नक्की, असं ती विचार करत असते. तेवढ्यातच काजल तिथे येते आणि काजल म्हणते, चला चला, पक्याने रिक्षा बोलवलेली आहे आणि लगेचच निघालं पाहिजे, कारण आत्ता जर आपण गेलो नाही तर उशीर होणार आहे, डबे द्यायचे आहेत. तेव्हा संगीता म्हणते, अगं काजू, तुला माहित नाहीये आज तुझी कलाताई पण डबे द्यायला येणार आहे. हे ऐकल्यानंतर काजल म्हणते, काय आज कलाताई पण डबे द्यायला येणार आहे? पण का, हा प्रश्न काजलला पडलेला असतो आणि काजल तो प्रश्न आईला विचारत असते. तेव्हा आई म्हणत असते की अगं 12 डब्यांची नवीन ऑर्डर मिळालेली आहे. तेव्हा ती म्हणते, बर बर, चल चल चल, लवकर चल, उशीर नको करूस, असं म्हणत तिनं सांगितलेलं असतं. आणि ती जाता जाता आईला एवढंही म्हणते की आई, मला ना थोडासा उशीर होणार आहे, मी पक्याबरोबर बाहेर जाणार आहे. आता काजल जे डबे आहेत ते घेऊन जाते आणि बाकीचे डबे आहेत ते कला घेत असते. कलाने तोंडाला बांधलेलं असतं आणि ती निघतच असते. आणि त्याच वेळी पुन्हा संगीताचं सुरू होतं. संगीताला कला म्हणत असते की आई, बाद झालं, किती वेळा तेच तेच बोलत आहे, सांग बरं मला, किती वेळा ऐकून घ्यायचं आहे, असं म्हणत संगीताला ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की संगीता म्हणत असते, नाही, काहीही झालं तरीही आता ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे, मला हे आबाजींना सांगितलं पाहिजे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग ती म्हणते, नाही, त्यांना मेसेज करते. आणि संगीता सांगत असते की कला ही आता अद्वैत म्हणजे चांदेकरांच्या ऑफिसमध्ये डबे घेऊन निघालेली आहे, हे इकडे पाहायला मिळतं. त्याचबरोबर आता सोहम आणि अनामिका बोलत असतात. सोहम आहे तो पेंटिंग करत असतो. तेव्हा अनामिका तिथं आलेली असते. अनामिका म्हणते की सोहू, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. सोहम म्हणतो, बोल ना, काय झालं? तेव्हा अनामिका त्याला म्हणत असते की सोहू, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे. म्हणजे मला असं वाटतंय की आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर? आपण फिरायला गेलेलो नाहीये ना, असं ती विचारते. तेव्हा सोहम म्हणतो, म्हणजे? आता हे कळत नसतं की काय झालेलं आहे, म्हणून ती विचारत असते. आणि त्याचबरोबर इकडे सोहम तिला म्हणत असतो की बर, म्हणजे काय? तेव्हा ती म्हणत असते की आपण हनीमूनला जायचं, हे तिचं बोलणं चाललेलंच असतं. आणि त्यासोबतच इकडे सोहम जेव्हा बोलत असतो तेव्हा ती म्हणत असते की मी हे सगळं जे काय आहे
ते बोलत आहे आणि हे मला ना रजनी आईंकडून कळलं, म्हणजे माझ्या नव्हतं लक्षात आलं, पण त्यांनीच मला सांगितलं तुम्ही कुठेतरी हनीमूनला जाऊन या असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सोहम म्हणतो असं आहे का, आईने सांगितलं का, आणि सोहम शांतच होतो. त्यानंतर इकडे अद्वैत जो आहे तो अगदी कासावीस झालेला असतो, त्याला भूकही लागलेली असते आणि त्याचसोबत तो कलाची वाटही पाहत असतो. कला अजून का आलेली नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि मग सगळेजण आता निवांत बडीशेप खात येत असतात. तेव्हा अद्वैत तिथं जातो आणि म्हणतो काय हे, तेव्हा ते म्हणतात की सर बडीशेप खातोय. तेव्हा अद्वैत म्हणतो जेवण व्हायचंय ना अजून, जेवणाआधी बडीशेप. तेव्हा ते म्हणतात की झालं जेवण, आणि सर खूप छान जेवण होतं. आणि जेव्हा विक्रांत आहे तो तिथे अगदी ढेकर देत असतो तेव्हा तो सर म्हणतो की सर सॉरी हा, पण खरंच जेवण खूपच छान होतं. असं ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो म्हणजे डबा कधी आला आणि तुम्ही जेवण कधी केलं असं अद्वैत विचारत असतो. तेव्हा तो म्हणतो की मग अशी चला डबा, आमचं जेवण झालंही, डबाही आला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो म्हणजे डबा आला आणि मला नाही कळलं. तेव्हा ते म्हणतात की इथे नाहीत आल्या त्या ना डबे द्यायला, त्यांनी शेजारचा जो चौक आहे तिथे दिला डबा, आणि त्यांनी सांगितलं ना की त्यांना खूप घाई आहे, बाकीचेही डबे द्यायचे आहेत, मग आम्ही तिथे जाऊन कलेक्ट केला. हे ऐकल्यानंतर अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो. इकडे संगीता मात्र खुश झालेली असते. संगीता म्हणत असते की चला आता हे सगळं जे काय आहे ते खूप छान होणार आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणत असते की आता कली येईल, कली जावई बापूंना भेटून येणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे, असा एक संगीताचा भ्रम झालेला असतो. आणि तिने सरबत बनवते. कला येते, कला आली की कलाला जवळ घेते, कलाला सरबत देते आणि म्हणते थांब सांग बरं आता मला काय काय झालेलं आहे, असं ती कलाला विचारू लागते. कला म्हणत असते काय काय झालं म्हणजे. तेव्हा संगीता म्हणते अगं तू जावई बापूंना भेटायला गेलतीस ना. तेव्हा कला म्हणत असते की अगं हो बरोबर आहे, पण मी नाही भेटले. तेव्हा संगीता म्हणते अगं तुला मी सांगितलं होतं ना तू डबा द्यायला जाणार आहेस त्यांना भेट म्हणून, मग काय झालं. तेव्हा कला म्हणते की नाही मी नाही भेटले, मी कुठे त्याला भेटायला गेले होते. आणि मग कलाला संगीता सांगत असते की अगं पण तुला मी सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणते की अगं मी डबे दिले, पण मी चौकात दिले आणि पुढे आले, असं थोडंच होते की त्याला भेटलं पाहिजे. डबे मागवले होते ते ऑफिसमधल्या लोकांनी मागवले होते, ते थोडंच चांदेकरनं मागवलेले होते, म्हणून त्याच्याशी बोलायला आणि त्याला भेटायला जायला. हे सगळं कला बोलत असते आणि संगीता म्हणत असते झालं सगळं मुसळ केरात गेलेलं आहे, ह्या मुलीनं काही केलेलं नाहीये. संगीताला मात्र राग आलेला असतो. संगीताला ही गोष्ट आवडलेलीच नसते. तर इकडे अद्वैतचा पण जीव कासावीस होत असतो, त्याला त्रास होत असतो, त्याला वाईट वाटत असतं की कलाने असं का केलेलं आहे, म्हणजे कला का आली नाही भेटायला, या गोष्टीचा त्रास अद्वैतला होत असतो. कला मात्र इकडे घरी म्हणत असते की चांदेकर कसं आहे माहितीये का, शेवटी मी पण शेरात सव्वा शेर आहे, तू कितीही ठरवलं तरीही मी अजिबात खपवून घेणार नाही. अद्वैतला मात्र इकडे वाईट वाटत असतं की खरे आली पण ती ऑफिसमध्ये येऊनही माझ्या समोर आली नाही आणि ती निघून गेलेली आहे. ही गोष्ट अद्वैतला सहनच होत नसते. त्या रागातच अद्वैत घरी येतो. त्याची चिडचिड वाढत चाललेली असते. मग तो आल्यानंतर जॅकेट काढून फेकून देतो आणि त्याचबरोबर तो तिथे असलेला कॉफीचा मग, म्हणजे त्याच्यासाठी कॉफी आणून ठेवलेली असते, ती कॉफी घेतो आणि कॉफी प्यायला लागतो. पण जेव्हा तो कॉफी पित असतो तेव्हा त्याचं डोकं आणखी चढतं, कारण त्याला खूप जोराचा चटका बसतो आणि तो म्हणू लागतो की काय आहे हे सगळं, आणि म्हणतो एवढी गरम कॉफी कोण देतं का, नक्की काय आहे हे सगळं, असं म्हणत तो स्वतःला सांगत असतो, स्वतःशी समजूत घालत असतो. चिडचिड होत असते. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय नक्की हे, खरे असं करायला नको होतं असं अद्वैतला वाटत असतं, कारण खरे जे आहे ती यायला हवी होती ऑफिसमध्ये, पण कला काही ऑफिसमध्ये आलेली नसते, यामुळे अद्वैतला त्रास होत असतो. इकडे कला ही खूप चिडचिड करत असते. ती फ्रेश होते आणि ती म्हणते हा चांदेकर समजतो काय स्वतःला, म्हणजे याला वाटेल तेव्हा हा वाटेल तसं वागणार आणि आम्ही मात्र याला समजून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस, असं कला विचार करत असते. आणि ती म्हणत असते की नाही हा चांदेकर ऑर्डर सोडत राहील आणि मी ऐकून घ्यायचं नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही, या चांदेकरची एकही ऑर्डर मी ऐकून घेणार नाही, असं कला म्हणत असते. आणि तिची चिडचिड वाढत चाललेली असते. कलाचं म्हणणं असतं की नाही मी ऐकूनच घेणार नाही. त्यानंतर कलाला आठवत असतं अद्वैत म्हणालेला असतो की मी हे आधीच करायला पाहिजे होतं, आधीच या पेपरवरती सह्या करायला पाहिजे होत्या. आणि तिला तो डिवोर्स पेपरचा मुद्दा आठवतो. त्यावेळेस कला इथे शर्टला बटन लावत असते आणि ती सुई जी आहे ती तिच्या बोटात घुसते. तेव्हा मात्र ती जास्त कळवळते आणि ती म्हणते बास झालं आता हे सगळं, असं ती बोलू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो सायलीला घेऊन कोल्हापूरला आलेला आहे, आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेला आहे. आणि मग अर्जुन
दर्शन घेतात सायली अर्जुन. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की झालं ना, अगदी तुमच्या मनाप्रमाणे दर्शन झाले ना, तुम्हाला जसं हवं होतं तसं. तेव्हा सायली म्हणते की हो, अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि मग त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग अर्जुन म्हणत असतो की मला ना कळतच नाहीये की नक्की काय करायचं आहे. तेव्हा सायली म्हणत असते आपण कोल्हापुरात आलोत ना, मग मला काय वाटतंय माहितीये का, आपण अद्वैत कला यांना भेटायचा विचार करूया का. हा विचार कलाच्या इकडे सायलीच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चालेल, का नाही, आपण भेटूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं त्यांनी दोघांनी ठरवलेलं असतं. आणि दोघंही आता कला अद्वैतला भेटायचं ठरवतात आणि त्यांच्याकडे भेटायला जायला निघतात. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की अद्वैत कलाने आता भेटायचं ठरवलेलं आहे. एवढ्या छान पद्धतीनं त्यांनी कला अद्वैतला भेटायचं आहे. कला अद्वैत यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं करायची तयारी त्यांनी ठरवलेली आहे. तेवढ्यातच तिथे सायलीला एक पॅम्पलेट दिसतं आणि त्या पॅम्पलेटवरती तिथे तिला दिसतं की ही हार बनवण्याची स्पर्धा आहे. आणि मग या हार बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना दोघांना एकत्र आणू शकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की चालेल. आणि मग कला म्हणते की चालेल, निघूया आपण. मग अद्वैत हा इकडे अर्जुन हा अद्वैतकडे जाणार असतो आणि त्याचबरोबर सायली ही कलाकडे जाणार असते. तेव्हा कलाला अर्जुन म्हणतो की बसा गाडीत. तेव्हा सायली म्हणते की अहो विसरला का तुम्ही चांदेकरांकडे जाणार आहे, मी कलाकडे जाणार आहे आणि मग आपण नंतर एकत्र भेटूया, असं दोघांचं ठरलेलं असतं. इकडे रोहिणी मात्र राहुलला ओरडत असते, तू काय केलेलं आहेस, आतापर्यंत तू असाच वागत आहे, असं म्हणत तिची चिडचिड चाललेली असते. ती राहुलला म्हणत असते की तुझं हे सगळं जे काही चाललंय ना ते चुकीचं चाललेलं आहे, ते मला अजिबात आवडलेलं नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे तेवढ्यातच चांदेकरांच्या घरी अर्जुन आलेला असतो. पण रोहिणी आणि राहुल दोघंही पाहतात. तेव्हा राहुल जाऊन अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की अर्जुन तू. तेव्हा तो म्हणतो हो, असं सहजच आलेलं आहे. तेवढ्यात आबा तिथं असतात. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आधी मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, असं म्हणत तो आबांकडे येतो. आबांना नमस्कार करतो. आबांना म्हणतो की आबा कसे आहात तुम्ही. आबा म्हणतात की हो. आबा विचारतात की तू कसा आहेस अर्जुन. तेव्हा अर्जुन सांगतो हो, मीही छान आहे. आणि मग तेवढ्यातच तिथे सरोज आलेली असते आणि काकी कशा आहात असं म्हणत तिच्याशीही बोलायला सुरुवात करतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन विचारतो की अद्वैत कुठं आहे, अद्वैत कुठं आहे, हे विचारल्यानंतर मात्र इकडे आता मोठी गोष्ट घडत आहे. आणि ती म्हणजेच की अर्जुन अद्वैत कुठं आहे विचारतो तेव्हा सरोज म्हणते की हो, तो त्याच्या रूम मध्ये आहे, असं सरोज त्याला सांगत असते. त्यासोबतच इकडे सरोज म्हणते की अंजू अद्वैतला खाली बोलव. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नको, मला काय करा माहितीये का, माझ्यासाठी फक्त असा आल्याचा चहा पाठवून द्या, मी तिथेच अद्वैतशी बोलून घेतो. हे सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि मग तो अद्वैतशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाण्याचं ठरवतो. पण रोहिणीच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं, नक्की हा अर्जुन अचानक का आलेला आहे, अर्जुन येण्याचं काय कारण आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणूनच ती म्हणत असते की जा. राहुलला ती अशी तिथून हाकलत असते, जा तू आत्ताच्या आत्ता, तो कशाला आलाय ते बघ, तिथं त्यांचं काय चाललेलं आहे, असं म्हणत ती राहुलला तिथून जायला सांगत असते. इकडे कला मात्र भयानक चिडचिड करत असते. तिच्या हातात येईल ती वस्तू फेकून देत असते आणि ती किचन मध्ये असते. हा माणूस स्वतःला समजतो काय, माझ्यावरती दादागिरी करतो. इतके दिवसही त्याने तेच केलेलं आहे. जोपर्यंत मी चांदेकरांच्या घरी होते तोपर्यंत हा माझ्याशी अशाच पद्धतीने वागलेला आहे, असं म्हणत तिची चिडचिड वाढत चाललेली असते. आणि त्याचबरोबर तिनं गॅसवरचं भांड उचलायला जाते आणि तिला चटका लागतो. ते भांड गरम असतं. तेव्हा दिनकरराव तिथे येतात, म्हणजे कलाचे बाबा तिथे येतात आणि ते कलाची समजूत घालतात. अगं कले, काय चाललंय, कशासाठी एवढी चिडचिड करते, कुणी काय केलंय सांग बरं मला, असं म्हणत ते कलाशी बोलत असतात. परंतु कलाला मात्र कळतच नाही की मी नक्की काय करते, माझं काय चुकतंय, या गोष्टींचा विचार कला करतच नाही. कला म्हणते की नाही, काहीतरी असं आहे. आणि म्हणून तिची चिडचिड वाढत चाललेली असते. तेव्हा ती बाबांना सांगते की मला कळतच नाहीये की हा माणूस माझ्यावर दादागिरी का करतोय. तेव्हा दिनकरराव म्हणतात की कोणाबद्दल बोलतेस तू. तेव्हा ती सांगते की मी कोणाबद्दल म्हणजे चांदेकर बद्दल बोलते, कारण तो मुद्दामच नेहमी माझ्याशी अशा पद्धतीने वागत आहे आणि त्याला माझं काहीच पडलेलं नाहीये आणि तो फक्त दादागिरी गाजवत असतो. पण काय दादागिरीत सहन करायची, मी पण स्वतंत्र विचारांची आहे ना. तेव्हा बाबा तिला म्हणतात की अगं ते एवढ्या मोठ्या कंपनीचे बॉस आहेत की नाही,
मग त्यांना ऑर्डर सोडायची सवय असेल, त्यामुळे ऑर्डर सोडल्या जात असतील. तेव्हा मात्र तिचं म्हणणं असतं की मी पण स्वतंत्र विचारांची आहे, मान्य मी त्यांच्या एवढी मोठी नाहीये, परंतु मीही माझे विचार स्वतंत्रपणे मांडू शकते ना, मग का मी सहन करायचं त्यांचं हे वागणं, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र बाबा तिला समजून सांगत असतात. तेव्हा पुन्हा डायनिंग टेबलवरती जी काही भांडी आहेत ती विस्कटून देते. तेव्हा बाबा तिला म्हणत असतात की अगं कले, 4 भांडी आहेत घरात, राहू दे ना, ती कशाला ती भांड्यांवर राग काढतेस तू, असं म्हणत ते तिला समजवू लागतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा बाबा तिला म्हणतात की कला तू शांत बस, इथे बस आधी, मी सांगतोय ना तुला काय करायचंय ते, असं म्हणत बाबांनी तिला शांत केलेलं असतं. आणि तिला म्हणतात की थांब मी तुझ्यासाठी सरबत बनवतो, असं म्हणत बाबा सरबत बनवायला जातात. आणि मग सरबत बनवताना ते सरबतामध्ये आपण जे जे टाकतो म्हणजे मीठ, साखर, लिंबू या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिला सांगत असतात की मला सांग, आपण सरबत बनवतो, सरबत बनवताना अगदी समप्रमाणामध्ये सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करतो, अगदी योग्य प्रमाण असतं त्या पद्धतीने त्या गोष्टी ऍड करतो. आणि मग लिंबाचा आंबटपणा, साखरेचा गोडवा, मिठाचा खारटपणा, त्याचबरोबर गार बर्फ या सगळ्यांमुळं हे सगळं जे सरबत आहे ते आपण तयार करत असतो. अगदी छान पद्धतीनं ते सरबत आपण तयार करत असतो आणि त्या सरबताची सगळे मिळून जी गोडी तयार होते ती खूपच छान असते, असं बाबा तिला समजवत असतात. तेव्हा मात्र ती म्हणत असते पण मला हे कळत नाहीये. तेव्हा बाबा म्हणतात की अगं असं काय करतेस कले, आपल्या संसारामध्ये नात्यांमध्येही हेच असतं, असाच गोडवा आपल्याला जपून ठेवायचा असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते पण, तेव्हा बाबा म्हणतात की आता बाद झालं, पण बिन आता काही नाही. तेव्हा मात्र इकडे बाबा म्हणतात की अगं एक गोष्ट लक्षात ठेव कले, कसं आहे अशा पद्धतीनंच गोष्टी पुढे जात असतात आणि जर तू हे ऐकलं नाही तर कसं चालेल सांग बरं. कधी कधी बर्फ जो आहे त्याचा थंडावा, त्याचा जो गारवा आहे तोही तेवढाच महत्वाचा असतो आणि म्हणूनच तुला हे सगळं समजून सांगत आहे, असं तिला सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला जी आहे ती बसलेली असते आणि तेवढ्यातच हार बनवण्याची स्पर्धा आहे, देवीचा हार बनवण्याची स्पर्धा आहे. जो स्पर्धक जिंकणार आहे त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस आणि स्वतः देवीच्या मुकुटाला तो हार घालण्याचा मान मिळणार असतो. आणि कला म्हणते मी या स्पर्धेमध्ये भाग घेईन, पण स्पॉन्सर जे आहेत ते कोल्हापुरातले मोठमोठे ज्वेलर्स आहेत, म्हणजे चांदेकर ज्वेलर्स पण या स्पर्धेमध्ये असणार आहे हे कलाला कळलेलं असतं. आणि कला म्हणत असते की नाही, जर तो अद्वैत चांदेकर तिथे येणार असेल ना तर नाही, मग मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, असं कला ठरवते. कला मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी जिथे चांदेकर आहे तिथे मी जाणार नाही, हा कलाने स्वतःला नियम घालून घेतलेला असतो. त्याच वेळी इकडे अद्वैतच्या रूम मध्ये आलेला असतो तो म्हणजे अर्जुन. आणि अर्जुन जो आहे तो अद्वैतला म्हणतो की अरे बघ ही हार बनवण्याची स्पर्धा आणि तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझ्याकडे तर उत्तम डिझायनर आहे, त्यामुळं तू कोणतंही चॅलेंज पूर्ण करू शकतो आणि बक्षीस जिंकू शकतो. आणि त्याहीपेक्षा फक्त कोल्हापुरातच नाही, खूप महाराष्ट्रातच नाहीये तर इंटरनॅशनल लेवलला चांदेकर ज्वेलर्स पोहोचवण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. चांदेकर ज्वेलर्समध्ये मानाचा तुरा रोवला जाईल, एवढं मोठं कार्य याच्यातून होऊ शकतं, चांदेकर ज्वेलर्स फेमस होऊ शकतं, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी अद्वैत म्हणत असतो की हो अगदी बरोबर आहे, कारण तेवढी चांगली डिझायनर माझ्याकडे आहे, त्यामुळं मला हे सगळं करायलाच पाहिजे, असा विचार अद्वैतनं केलेला आहे. आणि अद्वैत या गोष्टीसाठी तयार होतो, कारण अर्जुननेही कन्व्हिन्स केलेला आहे आणि अगदी बिझनेस माइंडने कसा विचार करायचा या गोष्टी अर्जुनने कन्व्हिन्स केलेल्या असतात आणि त्यामुळं तो अद्वैतला समजून सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत तयार झालेला असतो. खरे उत्तम डिझायनर आहे यात काही शंका नाही आणि खरेच्या मदतीने आपण हे चॅलेंज पूर्ण करू शकतो आणि ही स्पर्धा जिंकू शकतो, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात आणि त्याच वेळी त्याच्या लक्षात येतं की काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट ही आहे की आता सायली जी आहे ती कलाकडे आलेली आहे आणि सायली कलाला समजवत असते, कलाला म्हणत असते की अगं कला, मला काय म्हणायचंय माहितीये का, काहीही झालं तरीही ही स्पर्धा आहे, या स्पर्धेत तू भाग घेतला पाहिजे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर ज्वेलर्स पण अगं या स्पर्धेत असणार आहे, त्यामुळं मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, असं तिचं बोलणं असतं. परंतु
सायली म्हणत असते, पण फरक काय पडतोय तुला? म्हणजे तो जरी तिथं असला तरी असू दे ना, अद्वैत तिथं असला तरी. तेव्हा कला म्हणत असते की मी ठरवले, मला ना त्या चांदेकर बरोबर काम करायचं नाहीये. तू जिथं असेल तिथं मी जाणारच नाहीये, हे तिने ठरवलेलं आहे. सायली समजून सांगत आहे की नाही कला, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही आपल्यासाठी हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं तुला हे करावंच लागणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घ्यावाच लागणार आहे. एवढी छान बक्षिसाची ही अमाऊंट आहे. इकडे अद्वैतनेही ठरवलेलं आहे की चालेल, काहीच हरकत नाहीये, जर खरे आपल्यासोबत असेल तर आपण या स्पर्धेमध्ये उतरू शकतो. चांदेकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट होऊ शकते असं त्याने ठरवलेलं असतं. आणि सायली आणि अर्जुन यांनी अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्याचा जो प्लॅन केलेला आहे तो तर सक्सेस होत आहे. पण आणखी काही प्रॉब्लेम येणार का, हेही तेवढंच महत्वाचं असणार आहे. कारण अद्वैत आणि कला यांचं आयुष्य एवढं सहजासहजी व्यवस्थित होणार नाहीये हे त्यांनाही माहिती आहे. आता अद्वैत तर तयार झालेला आहे, राहुलला कळलेला आहे. राहुल नक्की आता काय गोंधळ घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.